नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. रायगड जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात. कोकण पदवीधर मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यात 22,681 मतदारांची नोंदणी. तुळशी माहू घाटात दरडी रस्त्यावर. अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट जैश ए मोहम्मदने दिली धमकी. ठाणे जिल्ह्यात प्रवेशोत्सव आनंदात. मिठाई व गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. आणि वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे. उदय सामंत व किरण सामंत यांच्या फोटो लावलेल्या बॅनरमुळे कणकवलीत खळबळ. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले स्वागत फलक. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत शाळेत स्वागत करणारे शिक्षक. पाठ्यपुस्तकांचे करण्यात आलेले वाटप. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमवण्यासाठी ठेवण्यात आलेली विविध खेळणी. अशा उत्साहपूर्ण वातावरणातही पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या चिमुकल्यांनी फोडलेला हंबरडा व त्यांची समजूत घालणारे पालक तसेच शिक्षक असे चित्र रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये दिसून येत होते. शनिवारी रायगड जिल्ह्यातील सुमारे 3,000 शाळा सुरू झाल्या असून यामध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शनिवारपासून 2024-25 या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले. शिक्षण विभागाने शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रम राबवीत साजरा केला. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा गेला. शाळांमध्ये प्रवेश करताच स्वागताचे फलक विद्यार्थ्यांच्या नजरेस पडत होते. प्रार्थना झाल्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती सदस्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होत असून यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 22,681 मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रावर त्यांचे मतदान होणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली. गतवेळी 16,000हून अधिक मतदारांची नोंदणी झाली होती. यावेळी राजकीय पक्ष व प्रशासनाकडून वेगवेगळ्या राबवण्यात आलेल्या अभियानामुळे 22,681 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात 38 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 38 प्रिसाइडिंग ऑफिसर, 10 रिझर्व्ह ऑफिसर असून 38 मायक्रो ऑब्झर्व्हर आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 285 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोपी आहे कारण 38 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरती 2 पोलीस कर्मचारी आणि जी 100 मीटरची जी पेरिफेरी आहे त्याला 1 कर्मचारी, असे प्रत्येकी 3 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही प्रत्येक बूथ जे आहे, पोलिंग स्टेशन जे आहे तिथे देणार आहोत. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वाईज आम्ही सेक्टरमध्ये विभागलेले आहेत आणि सेक्टर पेट्रोलिंगद्वारे परिसरामध्ये गस्त आणि वाहनाची तपासणी या सगळ्या बाबी ज्या आवश्यक आहेत सुरक्षा दृष्टीने. तुळशी घाटातील पोलीस चेकपोस्ट माहू ते तुळशी 5 किलोमीटर अंतरात सुमारे 17 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. रस्त्यासाठी खोदकाम केल्यामुळे पाणी झिरपून माती सैल झाल्याने मोठे दगड दरडीसह रस्त्यावर येत होते. दरड कोसळण्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज पुढे आली आहे. यामुळे दरड कोसळण्याची घटना 2-3 दिवस सातत्याने पाऊस पडल्यावरच घडत असत. मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे शनिवारी रस्त्यावर आलेले दरडीतील दगड व माती हटवण्यात आले असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने यावेळी दिली. गेल्या काही दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या मिळत आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये 3 ठिकाणी हल्ले देखील झाले आहेत. अशातच आता अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिरावर हल्ल्याचा ऑडिओ जारी केला असल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून मंदिर परिसराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. अयोध्येतील सुरक्षेच्या दृष्टीने येथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड हब तयार करण्यात येत आहे. हे देशातील 6वे केंद्र ठरणार आहे. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे NSG हब तयार करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांनी काम केले नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत
यांच्या मतदारसंघातही मताधिक्य कमी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. हा विषय आमचा घरातला असून आम्ही तो घरातच मिटवू असे त्यांनी सांगितले होते. कोकणातील राजकारण नाट्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष गेलेले असताना आता इथूनच एका बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर कणकवलीत लागले असून या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो पाहायला मिळत आहे. कणकवलीत शिवसेना शाखेबाहेर लावलेला हा बॅनर नेमकं कोणाला इशारा देण्यासाठी आहे या संदर्भात उलटसुलट चर्चा सध्या या भागामध्ये सुरू आहे. ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांनी शाळांना भेट दिली आहे. भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा वैजोळा केंद्र शिवनगर येथे शिक्षणाधिकारी बाळासाहेब यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल, गोड पदार्थ, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिल्या दिवशी जशी सर्वांनी हजेरी लावली तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत उपस्थित राहावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब यांनी केले. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्की स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.